प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण सर्वजण एका सुंदरशा व्हिडिओद्वारे आशीर्वादित होणार आहे अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. सलाम, मी पास्टर सुधीर भोसले आपला संगती धड्यावरती काही विषय बोलणार आहे. 3 नंबरचा धडा आहे तीव्र मतभेद आणि त्याचं सुवर्णवचन आहे. आणखीन तो त्यास म्हणाला, शाबात मनुष्यासाठी झाला, मनुष्य शाबातासाठी झाला नाही. यास्तव मनुष्याचा पुत्र शाबाताचाही धनी आहे. प्रियजनांनो, यामध्ये आपण जे शिकणार आहोत ते यावेळेस मी तुम्हाला संगती बोलू इच्छितो आणि तो असा आहे की मार्क 2 अध्यायावरती आजचा हा धडा असणार आहे. आणि मग धार्मिक पुढाऱ्यांची शिकवण आणि येशू ख्रिस्ताची शिकवण याच्यातलं स्पष्टीकरण या येणाऱ्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि मग त्यातले काही ठराविक मुद्दे आपण पाहणार आहोत. मग त्याचबरोबर आम्ही प्रत्येक या अध्यायाची प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्त काय आहे, कोण आहे ही स्पष्ट करत आहे. तसंच मार्क 2 मध्ये अनेक गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. तसंच जर आम्ही रविवार, सोमवार आणि मंगळवारचा भाग किंवा धडा जर बघितला तर आपण अधिक खोलवर या दुसऱ्या अध्यायाच्या अधिक खोलवर पोहोचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने जे विधान केलेले आहे, जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्याच्या अगदी खोलवर असे आपण जाणार आहोत. आणि म्हणून त्याच्यानंतर बुधवार आणि गुरुवार हा मार्क 3 वरती म्हणजे स्पष्टीकरण असणार आहे. तर आपण जे महत्वाचं या ठिकाणी बघणार आहोत रविवारच्या भागामध्ये की एका पक्षघाती मनुष्याला बरं करणे. एका पॅरालाइज्ड, ज्याला पॅरालिसिस झालेला आहे, माहित नाही किती दिवसापासून हा पॅरालाइज आहे, किती दिवसापासून हा आजारी आहे, किती वर्षापासून हा आजारी आहे, हा किती दिवसापासून सहन करत आहे, हा किती दिवसापासून बरं होण्याची वाट पाहत आहे. परंतु प्रियजनांनो, देवाची इच्छा होती की त्यानं बरं व्हावं आणि म्हणून येशू ख्रिस्त प्रगट झाल्यानंतर तो बरा होणार होता आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आम्ही मार्क 2 अध्यायामध्ये 1 ते 12 वचनामध्ये ही गोष्ट अत्यंत चांगल्या रीतीनं आणि समजून घेण्यासारखी या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्रियजनांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे एका पक्षघाती मनुष्याला आणण्यात आलं होतं. त्याचं सिच्युएशन असं होतं की येशू ख्रिस्त एका घरामध्ये, बायबल असं सांगतं की एका घरामध्ये येशू ख्रिस्त प्रवचन, स्वर्ग राज्याची बातमी किंवा स्वर्गीय राज्याची योजना, देवाच्या योजनेबद्दल सुवार्ता प्रसार त्या ठिकाणी तो करत होता. आणि त्या ठिकाणी पुष्कळशी गर्दी त्या घरामध्ये होती, पुष्कळ अशी लोक. कारण आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताचे चमत्कार ऐकलेले लोक, येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत होते. आणि मग एका घरामध्ये हा बसलेला असताना या पक्षघाती माणसाला कसं त्याच्यापर्यंत पोहोचवायचं याबद्दल 4 त्याचे मित्र प्रयत्न करत आहेत. आणि ते चिकाटीचे, विश्वासाचे प्रयत्न आहेत. प्रियजनांनो, या 4 माणसांना वाटलेलं आहे की आपण या आपल्या मित्राला, ज्याला बोलताही येत नाही, मी तुम्हाला सांगतो की या अध्यायामध्ये पक्षघाती मनुष्य असा एक आजारी माणूस आहे जो एकही शब्द बोललेला नाही, पण तो बरा झालेला आहे. एकही शब्द तो न उच्चारता तो बरा झालेला आहे. कारण त्याची गरज या ठिकाणी 2 जणांनी जाणलेली आहे. पहिले तर त्याचे मित्र आहेत ज्यांना वाटतं की या शारीरिक वेदनेतून तू बरा व्हावा, शारीरिक आजारातून तो बरा व्हावा. आणि ते शारीरिक आजार बरा करण्यासाठी त्याला घेऊन जातात. पाहतात तर येशू ख्रिस्त बसलेला आहे, शिकवत आहे. अनेक मोठी गर्दी लोक त्या ठिकाणी बसलेली आहेत, पुढारी बसलेले आहेत, धर्मपुढारी आहेत, परुषे आहेत, शास्त्री आहेत, ऐकणारे लोक आहेत. आणि घर भरलेलं आहे आणि येशू ख्रिस्त आतमध्ये बसलेला आहे. आतमध्ये जाण्याची त्यांना जागा नाही आहे. आणि मग यांची एक तळमळ, एक चिकाटी पाहता येते की त्यांनी जिथं येशू ख्रिस्त बसलेला आहे त्या ठिकाणचं छप्पर उघडलेलं आहे, कौलं काढलेले आहेत किंवा छप्पर उघडलेलं आहे. आणि या माणसाला त्याच्या आजाराच्या बाजेसहित येशू ख्रिस्ताच्या समोर उतरवलेला आहे. सुंदरशी गोष्ट या ठिकाणी अशी होते की पहिला भाग हा होतो की या मित्राला येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन जाणं. प्रियजनांनो, तुम्हाला माहित आहे का, तुम्ही आणि मी ख्रिश्चन का झालेलो आहोत? आम्ही चर्चमध्ये जाण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी, धडा सोडवण्यासाठी, संदेश देण्यासाठी, लोकांच्या चुका काढण्यासाठी, यासाठी आम्ही ख्रिश्चन झालेलो नाही,
तर आमच्या ख्रिश्चनिटीला किंवा ख्रिस्तीपणाला एक मोहर लागणं गरजेचं आहे, एक सुंदरसा तारा लागणं गरजेचं आहे. ती म्हणजे कोणाला तरी त्याची गरज ओळखून, तसं बघितलं तर सर्वांना ख्रिस्ताची गरज आहे, त्याची गरज ओळखून त्याला ख्रिस्तासमोर आणणं. या 4 मित्रांनी त्याला ख्रिस्तासमोर आणलेला आहे. यांनी कदाचित ऐकलेलं आहे की येशू ख्रिस्त याला बरं करू शकतो. ख्रिस्त एकमेव उपाय आहे जो याला या आजारातून बरं करू शकतो, आणि त्याच्यासाठी मदत म्हणून त्यांनी ख्रिस्ताकडे त्याला आणलेला आहे. काय तुमच्या मित्रांच्या पैकी, मैत्रिणींच्या पैकी, आप्तेष्टांच्या पैकी, आई वडील, बहीण भावंड यांच्यापैकी ॲज अ ख्रिश्चन या नात्यानं तुम्ही कोणाला ख्रिस्ताकडे आणलेला आहे का? जर आणलेला असलं तर प्रेज द लॉर्ड, नसेल तर आजपासून तुम्हाला ती सुवर्ण संधी आहे की तुम्ही कोणाला तरी ख्रिस्ताकडे आणा, कोणाला तरी ख्रिस्तावर ती विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करावं. आणि आम्ही पाहतो की जर आम्ही असं करू तर देव आम्हाला त्या बदल्यात आशीर्वादित करणार आहे. परमेश्वर आम्हाला त्या बदल्यात आशीर्वादानं भरणार आहे. प्रियजनांनो, बायबलमध्ये असे अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की ज्याद्वारे लोकांनी येशू ख्रिस्ताकडे दुसऱ्यांना घेऊन आलेले आहेत. त्यांना माहित आहे की हा येशू आहे, तो तारणारा आहे, आणि मग याची गरज अमक्याला सुद्धा आहे. आम्ही पाहतो की मत्तईचं पुस्तक 4 अध्यायामध्ये जर आम्ही प्रस्थान केलं, कृपा करून माझ्या संगती तुम्ही हे पुस्तक काढायचे आहेत, हे वचन तुम्ही काढायचे आहेत. मत्तईचं पुस्तक आम्ही पाहतो की 4था अध्यायामध्ये आपण या ठिकाणी पुस्तक काढूया. मत्तईचं पुस्तक 4था अध्याय, आणि त्यातील काही वचन जर आम्ही वाचले, 24 वचन जर आम्ही वाचलं तर अत्यंत महत्वाचं आहे की त्या ठिकाणी कोणाला तरी कोणीतरी घेऊन येत आहे. 24वं वचन या ठिकाणी स्पष्ट म्हणतं, आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली, तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्याधी व्यथा याने पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी, पक्षपाती होते, अशा सर्व दुखनाईतांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. त्याच्याकडे आणले. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे की कोणाला तरी कोणीतरी ख्रिस्ताकडे आणत आहे. तुम्ही कोणाला तरी ख्रिस्ताकडे आणत आहात. तुम्ही कोणाला तरी ख्रिस्ताची ओळख करून देत आहात. त्याला तुम्ही सांगत आहात की तुला ख्रिस्ताची गरज आहे, आणि ती खूप महत्वाची अशी बाब आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो या ठिकाणी अनेक दुखणेकरी, फेफरेकरी, आजारी आणि गरजवंतांना त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आलेला आहे. 8वा अध्याय मत्तईचाच, आणि 16वं वचन आपल्याला काय सांगतं आपण या ठिकाणी बघूया. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. They brought them to the Christ. As a Christian, is there your duty to bring someone to the Savior? Yes, that is our duty, that is our work, that is our burden. We must take that burden. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की कोणी ख्रिस्ताकडे भूतग्रस्तांना घेऊन आले, तेव्हा त्याने भूते शब्दाने घालवली व सर्व दुखनाईतांना त्यानं बरं केलेलं आहे. प्रियजनांनो, आम्ही पहिला मुद्दा या ठिकाणी असा पाहतो की येशू ख्रिस्ताकडे दुखनाईतांना त्या ठिकाणी घेऊन येण्यात आलेला आहे. योहानाच्या पुस्तक अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसतात ज्यांना ख्रिस्ताची गरज आहे. हे दुखणेकरी होते म्हणून यांना ख्रिस्ताकडे आणण्यात आलेलं आहे. आणि 2 कॅटेगरी सुद्धा आहेत ज्यांना आम्ही पाहतो की बायबलमध्ये ज्यांना ख्रिस्ताकडे आणण्यात आलं. पहिली कॅटेगरी आम्ही पाहिलेली आहे की येशू ख्रिस्ताकडे आजाऱ्यांना, भूतग्रस्तांना, दुखनाईतांना त्या ठिकाणी घेऊन येण्यात आलेला आहे. दुसरी कॅटेगरी सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाची आहे, आणि ती आहे बरेच लोक त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा शोध घेत होते. तुमच्या आसपास असे अनेक लोक असतील जे ख्रिस्ताचा शोध घेत आहेत, ज्यांना ख्रिस्त हवा आहे, ज्यांना तारण हवं आहे, जे सत्याच्या शोधामध्ये आहेत, ज्यांना ख्रिस्ताची आवश्यकता आहे. योहानाचं पुस्तकाचा पहिला अध्याय, आणि त्यामध्ये आम्ही पाहतो की 41 आणि 42 वचन जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर खूपच महत्वाचं असं 41 आणि 42 वचन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. वचन असं म्हणतं की त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे निहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस ना?
तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. या ठिकाणी एका भावानं त्याच्या सख्या भावाला येशू ख्रिस्ताला इंट्रोड्यूस केलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की शिमोनाला त्याच्या भावानं आपल्या तारणाऱ्या, त्याला जसा तारणारा भेटला त्यानं शिमोनाला सुद्धा तारणाऱ्याकडे भेटवलेला आहे. 12वा अध्याय योहानाचा जर आम्ही बघितला प्रियजनांनो, या ठिकाणी काही लोक येशू ख्रिस्ताचा शोध घेत होते आणि शोध घेणारे हे या ठिकाणी जेव्हा पाहत आहेत की आम्ही येशू ख्रिस्ताला कुठं शोधावं, आम्ही येशू ख्रिस्ता संगती काय कधी भेटावं, असे शोध घेणारे लोक त्या ठिकाणी दिसल्यानंतर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आणि 12वा अध्याय आणि 20 ते 22 वचनाकडे आपण जर प्रस्थान केलं, आम्ही जर बघितलं तर 12व्या अध्यायातील योहानाचं पुस्तक 20 पासून पुढं या सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेलेनी होते. सणामध्ये यरुशलेमेमध्ये आलेले काही लोक होते ज्याच्यामध्ये हेलेनी होते. हेलेनी म्हणजे विधर्मी किंवा इतर धर्मीय, ते धर्मीय होते. त्यांनी गालिलातील बेत्सद कर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. ते शोधत होते, शोधणारे ते शोधत होते येशू ख्रिस्त कुठे आहे, त्याला भेटण्याची इच्छा आहे. आणि मग फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितले आणि आंद्रिया फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी सिच्युएशन पाहतो की फिलिप आणि आंद्रिया यांना हेलेनी लोक भेटलेले जे येशू ख्रिस्ताचा शोध घेत होते. त्यांनी येशू ख्रिस्ताला त्या लोकांना इंट्रोड्यूस केलेला आहे. येशू ख्रिस्ताचा शोध घेणारे लोक तुम्हाला जर सापडले असतील तर काय तुम्ही त्यांना ख्रिस्तापर्यंत, चर्चपर्यंत, प्रार्थनेद्वारे, बायबल वचनाद्वारे ख्रिस्ताला भेटवलेला आहे. आजच्या काळामध्ये तुम्ही ख्रिस्ताला कसं लोकांना भेटवू शकता, त्याच्यावर तुमचा विश्वास प्रकट करून, आपलं दैनंदिन जीवन त्यांना दाखवून, आमचा विश्वास त्यांना प्रकट करून, त्यांच्यासाठी प्रार्थना करून, दुःखाने त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना करून, त्यांना बायबल वचन सांगून आम्ही ख्रिस्त इंट्रोड्यूस करणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही धड्यामध्ये पाहत आहोत की 4 जणांनी येशू ख्रिस्ताजवळ त्यांच्या मित्रांना घेऊन आलेले आहेत. आणि मग आम्ही पाहतो की हे शोध घेणारे. आणि मग तिसरा मुद्दा येतो, तो म्हणजे संशय धरणारे. अनेक लोक तुमच्या आसपास असतील जे ख्रिस्तावरती संशय कदाचित धरत असतील. काय तो देवाचा पुत्र आहे काय, काय तो आमच्यावरती दया करू शकतो काय, काय तो तारणारा आहे काय तो आमच्या समस्या सोडवू शकतोय काय. होय, हे संशय धरणारे सुद्धा बायबलमध्ये होते. आणि लोकांनी या संशय धरणाऱ्यांना ख्रिस्ताकडे आणलेला आहे. वचन योहानाचं पुस्तक 1 अध्याय आणि 45 आणि 46 वचनाकडे आपण आपलं प्रस्थान करूया. आणि 45 आणि 46 वचन म्हणतो, फिलिपाला नथनेल भेटला. नथनेल म्हणजे संशय धरत होता येशू ख्रिस्तावरती, काय तो देवाचा पुत्र आहे, काय तो खरा आहे. आणि मग नथनेल भेटला. तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेश त्याने लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. या संशय घेणाऱ्याला फिलिपानं सांगितलेला आहे. नथनेल त्याला म्हणाला, तो संशयी कसा होता हे या वचनात सांगितलेलं आहे. नथनेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय. त्याला शंका आहे येशू ख्रिस्ताबद्दल की नासरेत मधून काहीतरी चांगलं निघू शकतं का, खरंच तो देवाचा पुत्र आहे का, खरंच तो माझं काम, माझं तारण करू शकतोय काय. फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा, ये आणि बघ तो काय आहे, तो काय करू शकतो, त्याच्याकडे काय ताकद आहे ते तू येऊन बघ. आणि मग त्यानं नथनेलाला ख्रिस्ताला इंट्रोड्यूस केलेलं आहे. ख्रिस्ताजवळ तो घेऊन त्याला ख्रिस्त इंट्रोड्यूस त्यानं केलेला आहे. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की 4 जणांनी ख्रिस्ताकडे त्या आजाराला नेलेला आहे. काय तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या आजारांना, संशयितांना, शोध घेणाऱ्यांना ख्रिस्ताजवळ नेलेला आहे काय. मार्क 2:25 मध्ये आम्ही पाहतो की येशूने त्यांचा विश्वास पाहिलेला आहे की ते छतावरून ख्रिस्तापर्यंत कसं तरी पोहोचत आहे. त्यांनी त्यांचा विश्वास पाहिलेला आहे. विश्वास नेहमी कृतीतून दिसतो. त्यांची कृती येशू ख्रिस्तानं पाहिलेला आहे. त्यांचा विश्वास त्यानं पाहिलेला आहे की ते माझ्याजवळ येऊ शकत नाहीत म्हणून छतावरून ते त्यांना घेऊन आलेले आहे.
आणि म्हणून आमचा विश्वास कृतीशिवाय होत नाही. आम्ही कृती केल्याशिवाय देवाचं राज्य वाढणार नाही. कोणाला तरी इंट्रोड्यूस केल्याशिवाय देवाचं राज्य प्रस्थापित होणार नाही. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी जर नुसते ख्रिश्चन असोत आणि जर आम्ही ख्रिस्तापर्यंत कोणाला तरी घेऊन येत नसेल तर आम्ही नामधारी ख्रिश्चन आहोत. कदाचित तुम्ही भरपूर बायबल अभ्यास करत असाल, कदाचित तुम्ही रोज चर्चला जात असाल, कदाचित तुम्ही गुडघ्यावर टेकून प्रार्थना करत असाल, पण जर तुम्ही कदाचित कोणाला तरी ख्रिस्ताकडे आणत नाही तर तुम्ही आणि मी व्यर्थतेचं ख्रिस्ती जीवन जगत आहोत. येशू ख्रिस्ताजवळ आल्यानंतर ख्रिस्त त्याला म्हणत आहे, त्या आजाराला म्हणत आहे, तुझ्या पापाची तुला क्षमा झालेली आहे किंवा मी तुला बरं करत आहे. हे सगळं शास्त्री आणि पुरुष बघत होते. येशू ख्रिस्ताला याच्यावरती दया करायची आहे आणि येशू ख्रिस्ताने त्याच्यावर दया केलेली आहे. येशू ख्रिस्ताने केवळ त्याला शारीरिक व्याधीतून बरं केलेलं नाही, तर येशू ख्रिस्ताने त्याला त्याच्या आत्मिक, धार्मिक आणि वाईट पापी परिस्थितीतून सुद्धा बरं केलेलं आहे. प्रभू तुला क्षमा. आणि मग हे ऐकून त्यावेळेस क्षमा करणं कोणीतरी माणसानं म्हणजे किंवा कुणीतरी तुला मी क्षमा करत आहे असं म्हणणं म्हणजे देवाविरुद्ध देवाची निंदा करणं होतं. आणि मग शास्त्री लोक जागे झालेले, हा कसं काय त्याला पापाची क्षमा करू शकतो. प्रियजनांनो, केवळ येशू ख्रिस्ताला त्याला शारीरिक आजारातून बरं करायचं नव्हतं, तर त्याला आध्यात्मिक आजारातून सुद्धा बरं करून त्याचं तारण साधायचं होतं. ख्रिस्ताकडे लोक त्याला घेऊन आले होते कारण त्याचा शारीरिक आजार बरा व्हावा, पण येशू ख्रिस्तानं अशी दया केली की त्याचा शारीरिक आजारच नाही तर धार्मिक आध्यात्मिक आजार सुद्धा बरा व्हावा, आणि ते म्हणजे त्याच्या पापातून त्याला मुक्तता मिळाली. येशू ख्रिस्त त्याच्यावर दया करू इच्छित होता. शास्त्री आणि पुरुषांना मात्र त्याच्यावर दया तर करायची नव्हती, पण उलट काहीतरी खोड काढायची होती. हा असं कसं काय करत आहे, याला पापाची क्षमा तो कसं काय करत आहे. याच्या अगोदरच तो आजारी असताना शास्त्री आणि पुरुषांना जर खरा धर्म समजला असता तर त्यांनी त्यांच्यावर दया केली असती, त्याला आजारातून बरं केलं असतं, त्याला जाऊन भेट दिली असती, त्याला ख्रिस्ताबद्दल सांगितलं असतं आणि त्याला बरं होण्यासाठी येशू ख्रिस्ताजवळ किंवा देवाजवळ प्रार्थना केली असती, त्याच्यावर दया व्हावी यासाठी काहीतरी प्रयत्न केले असते. पण ते झालं नाही. आज येशू ख्रिस्ताने त्याच्यावरती दया केलेली. ख्रिस्त त्याच्यावर दया करू इच्छित होता, त्याला बरं करू इच्छित होता, त्याच्यावर दया करू इच्छित होता, त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक आणि शारीरिक आजारातून बरं करू इच्छित होता. प्रियजनांनो, आम्ही ख्रिस्ताचा हा गुण दया करणे आम्ही नेहमी शिकला पाहिजे. प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही दया करतो त्यावेळेस आम्हाला खूप हे आमच्या रोजच्या जीवनातलं असलं पाहिजे. आम्ही दया करणं हे आमच्या नित्य जीवनातलं असलं पाहिजे, कारण आम्ही दयाळू परमेश्वराची लेकरं आहोत. नीतिसूत्र 3 नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 3रं वचन असं म्हणतं, दया व सत्य ही तुला न सोडत. म्हणजे आम्ही दया करणं न सोडत त्यांची माळ तो आपल्या गळ्यात वागव, त्यांना आपल्या हृदय पटलावर लिहून ठेव. प्रियजनांनो, आपल्याला ख्रिस्त देवाचं वचन म्हणतं की दया करण्याचं सोडू नको, ते तुझ्या गळ्यात माळ म्हणून असू दे, ते तुझ्या हृदय पटलावर ठेव. रोज दया करणं हा आमचा ख्रिस्ती धर्म आहे आणि ख्रिस्ती धर्माची ती व्याख्या आहे. प्रियजनांनो, 11वा अध्याय नीतिसूत्रे 7 आणि 17वं वचन जर आम्ही वाचलं तर खूप सुंदर रीतीनं सांगतं, दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करतो. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करतो, पण निर्दयी स्वतःवर संकट आणतो. दयाळू, दया करणं. आज कोणावर दया करण्याची तुम्हाला संधी आहे काय? जर तुम्हाला दया करण्याची संधी असेल तर त्याच्यासारखी मोठी बाब तुम्हाला कुठेही भेटणार नाही, त्याच्यासारखी मोठी गोष्ट तुम्हाला कोणत्याही ठिकाणी भेटणार नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही दया करणं कदापिही सोडू नये. आम्ही दया करणं कदापिही त्यागू नये. दया करणं याद्वारे आम्ही आमच्या जीवाचं रक्षण करत आहोत. दया करणे याद्वारे आम्ही देवाचं कार्य करत आहोत. दया करण्याद्वारे आम्ही देवाचं गौरव करत आहोत. खऱ्या ख्रिस्ती धर्माचा पाया काय आहे? मिखाचं पुस्तक 6वा अध्याय 6वं वचन. मिखा 6:6.
हे मनुष्य, परमेश्वर तुझ्याकडून काय मागत आहे? आवडीने दया करणे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवास समागमे राहून त्याच्या सोबत चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्याकडे काय मागत आहे? देवाची खरी इच्छा काय आहे? आम्ही ख्रिस्ती या नात्यानं, देवाची लेकरं या नात्यानं दया करणं खूप महत्वाचं आहे. काय तुम्ही दया करण्याचं, ख्रिस्ताकडे कोणाला तरी आणण्याचं मिस करत आहात काय? जर मिस करत आहात तर आम्ही नुसता नामधारी धर्म प्रस्थापित करत आहोत. नामधारी धर्मामध्ये आम्ही ओढले गेलेले आहोत. प्रियजनांनो, या ठिकाणी होशेचं पुस्तक या ठिकाणी आम्ही पाहतो की खरा ख्रिस्ती धर्माचरण काय आहे. खरे ख्रिस्ती धर्माचरण आपल्याला काय सांगत आहे. आम्ही 6वा अध्याय होशे आणि 6वं वचन जर या ठिकाणी वाचलं, होशे याचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन स्पष्ट म्हणतं, मला यज्ञाची गरज नाही तर तू दया करावी याची गरज आहे. हा खरा धर्म आहे. मला तुम्ही यज्ञ करावा याची मला गरज नाही, तर तुम्ही दया करावी हाच माझा यज्ञ आहे. होशे 6:6. प्रियजनांनो, काय आम्ही दया करण्याचं सुरू करणार आहोत काय? जर दया करत आहोत, जशी या पक्षघाती माणसावरती येशू ख्रिस्ताने दया केली, जसे या पक्षघाती माणसाला त्याच्या मित्राने ख्रिस्ताकडे आणलं, काय आम्ही हे 2 कामं करणार आहोत काय? दया करणे आणि ख्रिस्ताकडे कोणाला तरी आणणे. देव बाप करो की या सर्व गोष्टी करण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करो. परमेश्वराची स्तुती असो. धन्यवाद.